हॅलो स्टुडंट्स, दिस इज अंकिता. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन नीट. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र सीईटी 2025 याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया राईट फॉर टेकिंग ऍडमिशन इन डिग्री कॉलेज याबद्दल बघणार आहोत. स्टुडंट्स, तर तुम्हाला माहितीच असेल की आपला 12वीचा रिझल्ट आउट झालाय. राईट, 12वीचा रिझल्ट लागलाय. तर 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर सगळ्या मुलांना कशाची उत्सुकता आहे, तर ऍडमिशन घेण्याची. राईट, तर डिग्री कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, काय आहे या वर्षासाठीचं पासिंग, राईट, ते सगळं आपण या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला बिग अपडेट आहे. येस, अ बिग अपडेट फॉर द इयर 2025. तर स्टुडंट्स, आता सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की या वर्षी किती लोक 12वी साठी अपियर केले होते, किती लोकांनी 12वीचा फॉर्म भरला होता विद्यार्थी मित्रांनो. तर आपण बघू शकतो की हा आहे रफ कॅल्क्युलेटेड डाटा, ज्याच्यात 14,27,085 have filled the forms, right, out of which appeared किती झाले, फक्त 14,17,969 students appeared for this exam this year, आणि त्यापैकी फक्त पास झालेले स्टुडंट्स आहेत 13,02,876. राईट, तर तुम्ही बघू शकता की किती मुलं पास झाली आहेत. येस, तर 91.88%. जर आपण पर्सेंटेज वाइज कॅल्क्युलेट केलं स्टुडंट्स, तर किती लोक फक्त पास झाली आहेत, दॅट इज 91.88%. म्हणजे 1.49% नी लेस इज द काउंट. म्हणजे अपियर झालेल्या मुलांपैकी फक्त जे पास झालेत ते 91.88% आहेत. राईट स्टुडंट्स, तर आता बरेच लोकांनी देर इज अ रूमर की 60% असल्यावर यू कॅन गेट ऍडमिशन इन बोर्ड्स, पण तसं नाहीये विद्यार्थी मित्रांनो. तर त्याच्यासाठी नेसेसरी आहे ग्रुपिंग क्रायटेरिया. येस, तर ग्रुपिंग क्रायटेरिया काय आहे बघा स्टुडंट्स, जर तुम्हाला ऍडमिशन हे बेस्ट कॉलेजमध्ये पाहिजे असेल, राईट, तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करावे लागेल, एक बेस्ट कॉलेजची लिस्ट बनवावी लागेल. राईट, आपल्याला काय करावं लागणार आहे, तर बेस्ट कॉलेजची लिस्ट बनवावं लागणार आहे. पण त्या लिस्ट मध्ये आपण बसणार आहोत की नाही, राईट, त्या लिस्ट मध्ये आपण बसणार म्हणजे आपला एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्या लिस्ट मध्ये फिट होणार आहे का नाही. बेस्ट कॉलेज लिस्ट तर लागणार आहे आपल्याला, पण त्या कॉलेज लिस्ट मध्ये आपण कुठे फिट होणार आहोत की नाही हे बघण्यासाठी देयर इज अ ग्रुपिंग क्रायटेरिया. राईट, आता ग्रुपिंग क्रायटेरिया काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर PCM बरोबर आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स, किंवा फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो, बरोबर, हे असे सब्जेक्ट्स ग्रुप केलेले आहेत. राईट, जे लोक सीईटी देतात, ज्या लोकांना इंजिनिअरिंग साठी जायचं असतं ते लोक PCM ची सीईटी देतात, ज्या लोकांना फार्मसी साठी जायचं असतं ते लोक PCB ची सीईटी देतात. राईट, तर ज्या मुलांना इंजिनिअरिंग साठी जायचंय आणि त्यांचा PCM चा स्कोर, राईट स्टुडंट्स, आपण ह्याला हायलाइट करू, तर 12th मध्ये, ओके, 12th मध्ये PCM किंवा PCB, बरोबर आहे, जे ओपन कॅटेगरीचे मुलं आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यांना PCM आणि PCB किंवा किती पाहिजे, 45% इज नेसेसरी. म्हणजे या तिन्ही PCM याचं तिघांचं कॅल्क्युलेशन मिळून तुम्हाला किती पर्सेंट पाहिजे, दॅट इज 45. आणि दिस इज फॉर ओपन कॅटेगरी. कुणासाठी हे, ओपन कॅटेगरीसाठी आहे. येस, आणि जर आपल्याला रिझर्व कॅटेगरीचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो आपण, येस, फॉर रिझर्व कॅटेगरी किती पर्सेंट पाहिजे आपल्याला, 40%. म्हणजे किती, हे कुणासाठी आहेत, रिझर्व कॅटेगरीसाठी आहेत. तर हा झाला आपला पर्सेंट वाइज डेटा कॅल्क्युलेशन. राईट, तर आता विद्यार्थी मित्रांनो, PCM आणि PCB साठी तुम्हाला किती मार्क्स पाहिजे, सी, फिजिक्स किती मार्काचा असतो, 100, बरोबर, केमिस्ट्री किती असतो, 100, आणि मॅथ्स पण किती असतो, 100, बरोबर आहे. तर या म्हणजे किती मार्काचा पेपर झाला, 300 मार्काचा पेपर झाला, बरोबर आहे. तर या 300 पैकी तुम्हाला किती मार्क गरजेचे आहेत, जर तुम्हाला
ऍडमिशन घ्यायचंय डिग्रीसाठी, फॉर युअर डिग्री ऍडमिशन किती मार्क गरजेचे आहेत, तर 135 मार्क्स आर नेसेसरी फॉर द ओपन स्टुडंट्स. येस, ओपन कॅटेगरीसाठी किती मार्क गरजेचे आहेत, तर 135 मार्क हे एकदम गरजेचे आहेत. येस, फॉर दॅट इज नथिंग बट अप टू 45% फॉर द ओपन कॅटेगरी स्टुडंट. बरोबर आहे. आता आपण बघितलं रिझर्व कॅटेगरीसाठी. कुणासाठी, रिझर्व कॅटेगरीसाठी. आता रिझर्व कॅटेगरीमध्ये कोण कोण इन्क्लुडेड आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर रिझर्व कॅटेगरीमध्ये जे SC, OBC, ST, VJNT, SBC या कॅटेगरीज मधून येतात त्यांना काय किती मार्क लागणार आहेत, किती मार्काचं, त्यांचं पर सब्जेक्ट वाइज कॅल्क्युलेशन. सी कोण कोण इन्क्लुडेड आहेत रिझर्व कॅटेगरीज मध्ये, SC, ST, बरोबर आहे, VJNT, SEBC. येस, ह्या मुलांना किती मार्क गरजेचे आहेत, तर 120 मार्क्स आउट ऑफ 300. राईट, कारण फिजिक्स 100चा, केमिस्ट्री 100चा आणि मॅथ्स 100चा. हे कुणाला गरजेचं आहे, तर हे रिझर्व्ड कॅटेगरी वाल्यांना गरजेचं आहे. येस, नथिंग बट रिझर्व्ड कॅटेगरी म्हणजे किती, जर पर्सेंट वाईज कॅल्क्युलेशन केलं तर किती, 40%. येतंय लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला बेस्ट कॉलेज मध्ये ऍडमिशन जर हवं असेल तर तुम्हाला काय करायचंय, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या तिन्ही सब्जेक्टचा तुम्हाला मार्क्स ऍडिशन करून जर तुमचे मार्क्स 135 येत असतील ओपन वाल्यांसाठी तर तुम्ही एलिजिबल आहात. येस, आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरी मधले स्टुडंट्स आहात, राईट, तर तुम्हाला PCM या तिन्ही विषयांचं ऍडिशन करून तुम्हाला जर 120 मार्क्स येत असतील तर तुम्ही रिझर्व कॅटेगरीसाठी एलिजिबल आहात. येस, आता बेस्ट कॉलेज लिस्ट बनवताना तुम्हाला काय बघायचं विद्यार्थी मित्रांनो, की आपली कॅटेगरी कुठली आहे. येस, कॅटेगरी वाईज आपल्याला करायचंय, पर्सेंटाईल बघायचं आपल्याला, पर्सेंटेज किती आहेत. बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला ब्रांच बघायची आहे, कुठल्या सिटी मध्ये आहे ते कॉलेज हे बघायचं. जर ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर 300 ते 400 कॉलेजेस आहेत विद्यार्थी मित्रांनो. पण जर तुम्हाला डिग्रीसाठी बेस्ट कॉलेजेस पाहिजे असतील तर आपल्याला जर इंजिनिअरिंग, सपोज विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला इंजिनिअरिंग साठी जायचंय, राईट, आणि तुमचा फिजिक्स आणि मॅथ्सचा काउंट हा खूप गरजेचा आहे. जर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये जर कमी मार्क असतील, राईट, तुम्ही काय करू शकता, सी जर तुम्हाला फिजिक्स मध्ये आणि केमिस्ट्री मध्ये आणि मॅथ्स मध्ये, बरोबर आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स मधला काउंट त्यापैकी जर तुम्हाला केमिस्ट्री हा विषयामध्ये कमी मार्क आहेत तर तुम्ही काय करू शकता, इंजिनिअरिंगला, ज्या मुलांना इंजिनिअरिंग साठी जायचंय त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, त्यांचं फिजिक्स प्लस CS किंवा IT प्लस मॅथ्स याचं कॉम्बिनेशन ऍड करून तुम्ही काउंट जर तुमचा 135 येत असेल तर तुम्ही इंजिनिअरिंग साठी जाण्यासाठी एलिजिबल आहात विद्यार्थी मित्रांनो. येतंय लक्षात तुम्हाला. आपण परत एकदा बघू. सी काय की 12वीला PCM आणि PCB, बरोबर आहे, तर 12वीला PCM आणि PCB ला जर 45% येत असतील तिघांना मिळून ओपन कॅटेगरीसाठी ते लोक एलिजिबल आहेत, राईट. आणि जर रिझर्व कॅटेगरी मध्ये असतील तर 40% इज नेसेसरी. जर आपण मार्क्स वाईज त्यांचं बायफर्केशन बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर 135 मार्क गरजेचे आहेत. कशाचे 135, फक्त तुम्ही फिजिक्स आणि मॅथ्स ऍड करणार आहे का, नाही, तर तुमचं तिन्ही विषयांचं ऍडिशन हे 135 आलं पाहिजे. किती आलं पाहिजे, 135 आलं पाहिजे, तरच तुम्ही त्यात एलिजिबल आहात. कशासाठी, तर ते ओपन वाल्यांसाठी. जर तुम्हाला 120 मार्क्स, जर तुम्ही रिझर्व कॅटेगरी मध्ये आहात आणि या तिन्ही विषयांचं ऍडिशन करून तुम्हाला 120 मार्क्स आहेत तर तुम्ही रिझर्व कॅटेगरीसाठी एलिजिबल आहात. येस स्टुडंट्स, तर आता आपण बघू नेक्स्ट मध्ये की काही मुलं आहेत. आता आपण काय बघितलं की किती लागणार आहे, 135 लागणार आहे ओपन वाल्यांसाठी, बरोबर आहे.
आणि 120 लागणारे रिझर्व्ड वाल्यांसाठी, बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, काही अशी मुलं आहेत की ते काय आहेत, ओपन कॅटेगरी मधनं आहेत, पण ते EWS सेक्शन मध्ये येतात. कुठे येतात? EW सेक्शन मध्ये. तर आता हे EW सेक्शन काय आहे विद्यार्थी मित्रांनो? EW सेक्शन म्हणजे इकॉनॉमिक वीकर सेक्शन. काय EWS सेक्शन म्हणजे? इकॉनॉमिक वीकर सेक्शन, बरोबर आहे. तर या सेक्शन मध्ये जर तुम्ही असाल आणि तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला 135 मार्क नाहीयेत, ओके, तर या सेक्शन मधल्या विद्यार्थ्यांना 10% काय होतात? 10% अजून कमी केले जातात. येस, म्हणजे इकॉनॉमिक वीकर सेक्शन मधले विद्यार्थी आहेत की ज्यांना फायनान्शियली ते टोटली डाऊन आहेत, बिलो BPL आहे. बिलो BPL म्हणजे काय? बिलो पॉवर्टी लाईन जे लोक आहेत त्या लोकांना 10% अजून सवलत दिली जाते, राईट. तर अशा विद्यार्थ्यांना काय करायचं आहे? तर त्यांना आपल्या पालकांना घेऊन, कुठेही राहत असतील ते, पुणे, मुंबई, ठाणे, जिथे कुठे महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही ते राहत असेल, त्यांना काय करायचंय? आपल्या पालकांना घेऊन तहसीलदार ऑफिस मध्ये जाऊन EWS सर्टिफिकेट बनवायचं आहे. काय बनवायचं आहे? EWS सर्टिफिकेट. येस, तर या EWS सर्टिफिकेट साठी तुम्हाला काय गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो? तर सगळ्यात पहिले या EWS सर्टिफिकेट साठी तुम्हाला लागणारे इन्कम सर्टिफिकेट. काय लागेल? इन्कम सर्टिफिकेट. तर या इन्कम सर्टिफिकेट बनवण्यासाठी तुमचं फॅमिली म्हणजे कोण आलं? तुमचे मम्मी, पप्पा आणि तुम्ही, ओके. तर तुमच्या इन्कम सर्टिफिकेट मध्ये लेस देन वर्षाचा इन्कम किती पाहिजे? लेस देन 8 लाख पर एनम, ओके. जर तुमचं इन्कम वर्षाला 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला हा इन्कम सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि इन्कम सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्हाला दॅट इज EWS सर्टिफिकेट पण बनवता येणार आहे. तर हे EWS सर्टिफिकेट तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटीने येतं. येस, 1 year व्हॅलिडिटी इज देअर फॉर दिस EWS सर्टिफिकेट. येत्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात की जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे आहात पण तुम्हाला 135 मार्क नाहीयेत तिन्ही विषयाचे मिळून, पण तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं असेल, तर अशा विद्यार्थी मित्रांना काय करायचंय? जर ते EWS सर्टिफिकेट बनवून घ्यायचंय. काय करायचंय? EWS सर्टिफिकेट. EWS म्हणजे काय? इकॉनॉमिक वीकर सेक्शन. जे विद्यार्थी लोक बिलो BPL लाईन, दॅट इज बिलो पॉवर्टी लाईन येतात, त्या लोकांना हे EWS सर्टिफिकेट बनवता येतं. या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी 1 year ची असते. पण हे EWS सर्टिफिकेट बनवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? तर आपल्याला आपल्या पालकांना घेऊन तहसीलदार ऑफिस मध्ये जावं लागेल. त्या तहसीलदार ऑफिसला गेल्यानंतर त्या सगळ्यात पहिले तुमचं इन्कम सर्टिफिकेट बनवायला लावतील. तर इन्कम सर्टिफिकेट कुणाला बनवता येईल? तर त्या फॅमिलीची ओव्हरऑल इन्कम लेस दॅन 8 लाख पर एनम पाहिजे, तरच तुम्ही त्या इन्कम सर्टिफिकेट साठी एलिजिबल आहात, राईट. आणि एकदा इन्कम सर्टिफिकेट बनवल्यानंतर तुम्हाला EWS सर्टिफिकेट बनवता येतं. तर अशा लोकांना 10% ची सवलत दिली जाते, ओके. तर 135 मधनं 10% म्हणजे किती झाले स्टुडंट्स? 122 मार्क्स. किती? 122 मार्क्स. म्हणजे त्यांना 300 मधून किती मार्क पाहिजे? तर 122 मार्क्स. तर ते काय आहेत? दे आर एलिजिबल फॉर द डिग्री ऍडमिशन. येस, ते काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? दे आर एलिजिबल फॉर डिग्री ऍडमिशन. येस, क्लिअर? तर आपण काय शिकलो? या
आपण काय अपडेट बघितला की 135 मार्क हे आपल्याला ओपन कॅटेगरीसाठी गरजेचे आहेत आणि 120 मार्क आपल्याला रिझर्व कॅटेगरीसाठी गरजेचे आहेत. येस, तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनने आपल्यासाठी नीट आणि MHT CET एक्झामसाठी एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्याच्यात आपल्याला फुल सिलेबस लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत विथ फुल सिलेबस नोट्स अँड MCQ डिस्कशन. तर तुम्हाला या कोर्सला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे और एल्स यू हॅव टू डाउनलोड द ग्लोबल ऑनलाईन ॲप, जेणेकरून तुम्ही या कोर्सला एक्सेस करू शकता. येस स्टुडंट्स, तर येत्या 12th मे पासून आपले बॅचेस स्टार्ट होणार आहेत. येस, 12th मे पासून आपले बॅचेस स्टार्ट होणार आहेत. तर तुम्हाला या कोर्सला रजिस्टर करण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. थँक्यू.